जी देशाला आतमधून जी खाती ही कीड, या कीडचा आपल्याला नाश करायचंय. खरं तर जनतेचा आक्रोश मी तुम्हाला सांगतो या लोकांवर इतका आहे. जनता मूर्ख नाही. या उबाटा सरकारने पाण्याच्या या योजनेला स्थगिती आणली. गव्हर्नमेंटच्या फायली जे गव्हर्नमेंटच्या फायली हे मंत्रालयामध्ये असले पाहिजे, तर त्यावेळेस या फायली बंगल्यांवर कसल्या जाऊ लागले नेत्या मंडळींच्या. निवडणुकीची पार्श्वभूमीवरती काय सांगणार आहे आम्ही, जे सांगणार आहे तर जनता ही 15 तारखेला सांगणार आहे, 16 तारखेला निकाल येणार आहे आणि भाजपच विजयी होणार आहे. काय सांगतो काय झालंय, जनतेचा आवाज 10 वर्ष दबला होता. कारण की जनतेमधून निवडून येणारा जो व्यक्ती आहे तो तशा लोकांना, जनतेला आवाज बनणारा जो व्यक्ती आहे, जनतेसाठी लढणारा व्यक्ती आहे, नंतर जनतेचा आवाज घेऊन जनतेमध्ये काम करणारा जो व्यक्ती तो नव्हता. त्यामुळे गोष्ट खूप डामाडोल झालेली आहे. आणि कसं आहे, ज्याप्रमाणे देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट त्यांची कामगिरी आहे, त्याचप्रमाणे आता ग्राउंड लेवलवरती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आता कामगिरी करण्याची संधी भेटलेली. तर बस आता जे पण क्राईम आहे, नशा आहे, नशाच्या विरोधात तर आम्ही काम पहिल्यापासून करतोच आहे. आम्ही स्वतः व्यसनमुक्तीच्या विरोधात काम करतोय. तर जे पण काही आहे तर आता त्याच्यासाठी आपल्याला लढायचंय आणि काम करायचंय. आणि हे जबाबदारी फक्त आणि फक्त उमेदवारांची नाही, तर ही जबाबदारी आमच्या सोबत आणि आम्हाला निवडून आणणाऱ्या आणि आम्हाला आशीर्वाद देणाऱ्या जनतेची पण आहे की त्यांनी योग्य लोकांना निवडून आणावं आणि भाजपला निवडून आणावं. आणि भाजप हे आतापर्यंत जे पूर्ण विश्वमध्ये जे भाजप आज नाव करतंय स्वतःच आणि राष्ट्राचं नाव करतंय, मेन म्हणजे प्रमुखतेने, तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून राष्ट्रहितासाठी भाजपला निवडून आणावं. आपल्या जे उशाला धरण आहे, आपल्या इथं पाण्यासाठी पाणी मिळत नाही, यावर आपली भूमिका काय? आता जे पाण्याची समस्या आहे, त्या पाण्याची समस्या इतकी गंभीर समस्या आहे. अहो तुम्हाला मी सांगतो, जेव्हा देवेंद्रजींनी 1600 कोटीची योजना आणली होती पाण्यासाठी, छत्रपती संभाजीनगरसाठी, तर मध्ये ज्यावेळेस सरकार आपली नाही राहिली, सरकार गेली होती, त्यावेळेस या उबाटा सरकारने पाण्याच्या या योजनेला स्थगिती आणली. का बरं? यांच्या फायली फिरू लागले. गव्हर्नमेंटच्या फायली गव्हर्नमेंटच्या फायली हे मंत्रालयामध्ये असले पाहिजे, तर त्यावेळेस या फायली बंगल्यांवर कसल्या जाऊ लागले नेत्या मंडळींच्या. हा सगळ्यात मोठा मला प्रश्न आहे, ज्यामुळे आज नागरिकांना त्रास होतोय. अहो आम्ही सगळ्या गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्हाला सांगतो ही जी कीड लागलेली आहे, जी देशाला आतमधून जी खाती ही कीड, या कीडचा आपल्याला नाश करायचंय. त्यामुळे या लोकांमुळे जनतेला पाणी भेटलेलं नाही. खरं तर जनतेचा आक्रोश मी तुम्हाला सांगतो या लोकांवर इतका आहे. जनता मूर्ख नाहीये. त्यांना वाटत असेल की ना आता भाजप सरकार आहे, पाणी कुठे, तर जनता मूर्ख नाहीये. जनताला माहितीये, मध्ये ज्यावेळेस भाजप सरकार नव्हती, यांनी पाण्याच्या या 1600 कोटीच्या इतक्या मोठ्या यंत्रणांना यांनी स्थगिती आणली. आणि त्याच्यानंतर यांच्या स्थगितीमुळे झालं काय, जी योजना 1600 कोटीची होती, आता त्याचे भाव वाढले मार्केटमध्ये, ते 2700 कोटी झाले. हा टॅक्स पेअरचा पैसा आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, हे जे वाढणं यांचं होतं, हेच त्यांच्या अंताचं कारण होणार आहे. याचं जबाबदार कोण आहे? कारण की सत्ता तर महाराष्ट्रात आपलीच आहे, वरतोय पण आपलीच आहे सत्ता. आता माझे पत्रकार बांधव मला म्हणतात याचा जबाबदार कोण आहे. मी परत एकदा त्यांना सांगतो की आपल्याला जनतेला सत्यता दाखवायची आहे, सत्य ट्रुथ दाखवायचं आहे. तर याचा जबाबदार कोण आहे, तर तुम्ही अभ्यास केला पाहिजे. माझ्या पत्रकार बांधवांचा कदाचित अभ्यास कमी पडतोय. जे मला म्हणतात जबाबदार कोण आहे, त्यांनी अभ्यास केला पाहिजे की योजना आणणारे कोण आहे, योजनाला स्थगिती करणारे कोण आहे,
नंतर परत योजना, जी योजना थांबली होती त्याला परत चालवणारे कोण आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि जनतेला हे माहिती. एकीकडे शहर विकास आहे सर, शहर विकास आहे एकीकडे, दुसरीकडे जर कोर्टाच्या गाईडलाईन्स न पाहता महानगरपालिकेकडून सर्रासपणे घरी तोडली जात आहे. यावर आपलं भूमिका काय? काय म्हणले कोर्टाचे गाईडलाईन्स? कोर्टाच्या गाईडलाईन नुसार महानगरपालिकाचे आयुक्त काम करीत नाही. लोकांनी खरेदी केलेले मालमत्ता आहेत त्यांना मोबदला दिला जात नाही आणि फक्त TDR घ्या असं म्हटलं जात आहे. यावर आपलं मत काय? यावर माझं मत हे की ना 10 वर्ष जनतेची आवाज महानगरपालिकामध्ये लढण्यासाठी कोणीच नव्हतं. आता ही संधी आपल्याला भेटलेली आहे. योग्य व्यक्तीला भाजपला मतदान करायचं आहे आणि जे अधिकाऱ्यांचा जो मुजोरपणा आहे तो संपवण्यासाठी जनतेचा हा दांडा त्यांच्या डोक्यात बसलाच पाहिजे आणि त्यासाठी मी म्हणतो की भाजप सरकारला आपल्याला निवडून आणायचं आहे. प्रत्येक अधिकारी त्याच्याप्रमाणे मॅनेज करतो, पण एक तुम्हाला सांगतो हे डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसीमध्ये आपण फक्त ब्युरोक्रेसीच्या भरोश्यावर चालत नाही, तर राष्ट्र चालवण्यासाठी ब्युरोक्रेसी, डेमोक्रेसी आणि मीडिया, जवान आणि किसान यांच्या साथनी डेमोक्रेसी चालती आणि ना याच्यामध्ये काय झाले, कोरोनाच्या काळामध्ये जे इलेक्शन नाही होऊ शकले आणि त्याच्यामुळे जे लांबले गेलेले आहे त्यामुळे जे आज अधिकाऱ्यांना जो त्रास होतोय आता याच्यानंतर होणार नाही आणि एकदम 1 मिनिट संपू द्या मला, ते होणार नाही आणि खूप स्मूथली चालेल. महापौर जे आमचे वरिष्ठ ठरवतील, मी तेवढा सक्षम नाही की भाजपचा निर्णय घ्या. जे आमचे वरिष्ठ ठरवतील हे आमचे संस्कार आहे. जे आमचे वरिष्ठ ठरवतील आम्ही त्यांच्या शब्दांच्या पुढे. मतदारांना आपण काय आवाहन करणार? मतदारांना हेच आवाहन करायचं, निर्व्यसनी, चरित्रवान आणि तुमच्यामध्ये मिळून मिसळून राहणारे आणि तुम्हाला समजून घेणाऱ्या उमेदवार म्हणजे भाजपाला, कमळला मतदान करा. कारण की एकमेव पक्ष आहे जिथं हायकमांड एखादा परिवार नाहीये, जिथं हायकमांड स्वयं तुम्ही स्वतः आहे. माझं नाव हर्षवर्धन संजय केनेकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.